नमस्कार मैत्रिणींनो, सॅन्क्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतो आहे मोठमोठ्या पार्टीजमधून आवर्जून सर्व केलं जाणारं एक स्पेशल असं रशियन फ्रूट सलाड. आता ते आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते पाहायचं आहे. आता क्रीम घेतलेला आहे आपण, अमूलचं फ्रेश क्रीम किंवा इतर कोणत्याही याचं फ्रेश क्रीम तुम्ही 100 ग्रॅम घ्यायचं आहे. क्रीम जास्त आणि मेयोनीज कमी, 75 ग्रॅम मेयोनीज त्यामध्ये ॲड करायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. छान एकत्र ते असं मिक्स झालं पाहिजे, कारण दोघांचेही फ्लेवर्स कम्प्लिटली वेगळे वेगळे असतात, त्यामुळे बराच वेळ फेटायला लागतो आपल्याला. 2 ते 3 मिनटं 2 मिनटं फेटल्यानंतर ते आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे. हे जे आपलं प्रमाण आहे हे अर्धा किलो सफरचंदसाठी आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पिठी साखर ॲड करून घ्यायची आहे आणि ती छान फेटून घ्यायची. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाहू शकता छान मिक्स झालेच दोन्ही. आता यामध्ये आपण पिठी साखर ॲड करून ती छान मिक्स करून घेणार आहोत. आता हे कमीत कमी तासभर तरी फ्रीजमध्ये ठेवायचं. तोपर्यंत आपल्याला फळं आपली कट करून घ्यावी लागतील. पाहू शकता पोमोग्रॅनेट म्हणजेच आपलं डाळिंब आहे ते मी 1 घेतलेलं होतं मीडियम आकाराचं, आणि अर्धा किलो सफरचंद कापून मी सफरचंद कट करून घेतलेले आहेत आणि पोमोग्रॅनेट आपलं सोडून घेतलेलं आहे. पाहू शकता आता हे जे आहे हे छान थंड झाल्यावर मी बाहेर काढून घेतलं. सर्व करतानाच फक्त हे बाहेर काढायचं, ऐनवेळी फ्रूट्स त्यामध्ये ॲड करायचे. फ्रूट्स आधीपासूनच ॲड करून ठेवायचे नाहीत, किंवा तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही फ्रूट्स आधी ॲड देखील करून ठेवू शकता, पण खूप वेळ ठेवायचं नाही फ्रूट्स ॲड करून. शक्यतो फ्रूट ॲड केल्यानंतर ते लगेचच सर्व केलेलं जास्त बरं. छान मिक्स करून घ्यायचे. घट्ट कन्सिस्टन्सी असली पाहिजे, फार क्रीम आणि मेयोनीज अगदी खूप जास्त होता कामा नये. यात डाळिंब किंवा मग त्याच्याऐवजी टूटी फ्रुटी किंवा मग चेरी यापैकी काहीही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे डाळिंब होतं म्हणून मी डाळिंब ॲड केलेलं आहे, किंवा मी चेरीचे तुकडे ॲड केले असते तरी चालू शकले असते. पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी. घट्टच असायला हवं, फार पातळ असायला नको आहे. फार वेळ जर आपण बाहेर काढून ठेवलं तरच ते थोडंसं असं पातळसर होऊन जातं. आता हे पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवून आपण थोडं आणि किंवा मग आत्ता हे असंच आत्ता थंड आहे ते लगेचच आपण सर्व करू शकतो. पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व करून लगेचच वाटी किंवा नुसत्या प्लेटमध्ये जरी आपण दिलं तरी चालू शकतं. कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.